सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 11 जून 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. मुरुम तालुका फलटण येथील 2 सख्या बहिणी आणि लहान भावाचा अपघातात मृत्यू. लहान मुलांना गाडी चालवायला देण्याचा प्रश्न गंभीर. मीरा मोरगाव राज्य मार्गावरील चौदवाडी फाटा येथे झालेल्या टेम्पो आणि दुचाक्यांच्या भीषण अपघाताने अखेर एका कुटुंबातील 3 सख्या भावंडांचा बळी घेतलाय. सेजल ज्ञानेश्वर बोडरे वय 17, अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे वय 15 आणि त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे वय 12 हे बारामती तालुक्यातील मुर्टी येथे मामाच्या गावाला जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटीवरून निघाले होते. शनिवारी दिनांक 6 जून सायंकाळी चौदवाडी फाट्याजवळ त्यांची स्कूटीची आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सेजल आणि अक्षरचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पवन गंभीर जखमी झाला होता. पवनचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्षेत्र माऊलीच्या सरपंचांसह सदस्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. अपात्रतेचा आदेश रद्द, पदांवर पुनर्स्थापनेचे आदेश. आमदार महेश शिंदे गटाला धक्का. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याच्या कारणावरून सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्र माऊलीच्या सरपंच सदस्यांना दिलेला अपात्रतेचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने रद्द ठरवत सरपंच सदस्यांना पदावर पुनर्स्थापनेचे आदेश दिले आहेत. क्षेत्र माऊली ग्रामपंचायतीच्या सरपंच नूतन हनुमंत सावंत, सदस्य अंजली भरत निकम, छाया हनुमंत पे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार व न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाने खेड व क्षेत्र माऊली परिसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले असून आमदार महेश शिंदे गटाला हा निर्णय धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. जिल्ह्यात 105 गावे व 342 वाड्यात पाहणलेल्या 97 टँकरद्वारे पाणी पुरवठा, 43 विहिरी, 24 बोरवेलचे अधिग्रहण. जिल्ह्यात सध्या परिस्थितीत मान, खटाव, वाई, पाटण, कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावे व 342 वाड्यांना 97 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मान तालुक्यात सर्वाधिक 46 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विहिरी बोरवेलचे पाणी कमी झाल्याने विहिरींची पाणी पातळी खालावत आहे. पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने पिकांचेही नुकसान होत आहे. टँकरचा प्रस्ताव दाखल होतात पाहणी करून तात्काळ टँकर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. जून संपण्यापूर्वीच ई-केवायसी करा, नाहीतर किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता बंद. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणीकरण 30 जून पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाल्यास लाभार्थी शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना मोठा धक्का, अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरून 4. केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे. नव्या नियमानुसार आता लाभार्थ्यांना वर्षभरातील केवळ पहिल्या 4 एलपीजी रिफिलवर प्रत्येकी 300 रुपयाचे अनुदान थेट बँकेत मिळणार आहे. यापूर्वी या योजनेअंतर्गत वर्षाकाठी 9 सिलेंडरवर अनुदान दिले जात होते. तेल वितरण कंपनीने घरगुती एलपीजीच्या दरात वाढ केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सुमारे 10 कोटींवर देखील उज्ज्वला लाभार्थी कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा रक्षकांच्या हक्कांसाठी साताऱ्यात आंदोलन, वंचित बहुजन आघाडीचे कामगार कार्यालयासमोर निदर्शन आहे. सुरक्षा रक्षकांच्या वेतन आणि सेवा संदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यात या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजवर्धन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मारला. सुरक्षा रक्षकांनी नियमानुसार वेतन मिळावे, मागील अनेक वर्षांमधील कर्तव्य तफावत भरून काढावी, वेतन पावत्या नियमित द्याव्यात, कामाचे निश्चित तास, साप्ताहिक सुट्टी, विमा सुविधा आणि आवश्यक सुविधा उपकरणे उपलब्ध करावीत. सुरक्षा रक्षकांना कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जात असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात. सुरक्षकांना अन्यायकारक पद्धतीने सेवेतून कमी करण्यात येऊ नये, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांना जम्मू काश्मीर येथे वीरमरण. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एलओसी झालेल्या अपघाती स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांचे निधन झाले. जवान अर्जुन जाधव यांच्या निधनाची बातमी समजताच शहापूर गावासह कराड तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळू व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर शहापूर येथे शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विजेचा धक्का लागून बेलवडे तालुका कराड येथे एकाचा मृत्यू. कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील एका 50 वर्षीय व्यक्तीचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश दिनकर पवार वय 50 राहणारा बेलवडे बुद्रुक तालुका कराड असे मृताचे नाव आहे. तणनाशक फवारणी दरम्यान ॲलर्जी, म्हसवडच्या युवकाचा मृत्यू. तणनाशक फवारणीचे काम करत असताना झालेल्या तीव्र ॲलर्जीमुळे म्हसवड 38 वर्षीय पोपट हरिदास वाघमारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. पोपट वाघमारे हे गेल्या 4 वर्षांपासून शेतामध्ये तणनाशक फवारणीचे काम करत होते. गेल्या आठवड्यात म्हसवड परिसरातील एका शेतात बांधावरील गवतावर तणनाशक फवारणी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. सुरुवातीला त्यांच्यावर म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र पाठीवर झालेल्या जखमा गंभीर स्वरूपात असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या तालुक्यात 51 गावात टंचाई घोषित, 5 गावे व त्याखालील 27 वाड्यावासियांवर टँकर सुरू. उन्हाची तीव्रता वाढत असताना पावसाने ओढ दिल्याने किंबहुना यावर्षी उन्हाळी पाऊस अजिबात न झाल्याने तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून
प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यावर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असताना महसूल खात्याने तालुक्यातील 52 गावात टंचाई घोषित केली असून त्यापैकी 5 गावे आणि 27 वाडा वस्त्यांवर जनावरे लोकवस्तीच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी दिली. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.